नमस्कार. मी शांताराम अशोक कोरगावकर मालवण येथील असून 2018 साली मला हार्ट अटॅकचा त्रास झाला. मी लोकल ट्रीटमेंट करून कोल्हापूरला 2 स्टेन बसवले 2018 साली. त्यानंतर 19पर्यंत काही त्रास नव्हता, पण 19ला मला परत त्रास जाणवला आणि 19ला त्रास जाणवल्यानंतर मी कोल्हापूरमधीलच एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, नामांकित हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे मला त्यांनी सांगितलं की आपल्याला बायपास करावी लागेल आणि स्पेसमेकर पण बसवावा लागेल. बायपास आणि स्पेसमेकर ह्या 2 गोष्टीमुळे मी घाबरलो, कारण 18मध्ये माझी एक 11 दिवसाची, त्यात मी 5 दिवस बेशुद्ध अवस्थेतच होतो, 11 दिवस ॲडमिट होतो. त्यामुळे मी घाबरून थांबलो ट्रीटमेंट घ्यायची आणि मी विचार करत होतो. तेव्हा मला एक माझ्या मित्रामार्फत आणि मला माझ्या रत्नागिरीतील रिलेटिव्हकडून समजलं की शनिकुमार कृपा हार्ट सेंटरमध्ये एक विदाऊट ऑपरेशन वगैरे एक ट्रीटमेंट केली जाते, तू एकदा अनुभव घेऊन बघ. पण त्यानुसार मी कोल्हापूरला त्यांचा फोन नंबर घेऊन कोल्हापूर येथे त्यांच्या हॉस्पिटलला गेलो. पहिले डॉक्टर विष्णू खबाले पाटील हे बाहेर होते. डॉक्टर अभिजित पाटीलने मला ट्रीटमेंट दिली आणि पुणे येथे येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी नेक्स्ट एक 8 ते 10 दिवसात मी पुण्याला आलो आणि पुण्याला यांच्याकडे एक ट्रीटमेंट घेतली, एक 42 दिवस थांबून, आणि त्या ट्रीटमेंटनंतर मला खूप बरं वाटायला लागलं. पण ती इथे निवासी ट्रीटमेंट होती, मला इथे राहूनच घ्यावी आवश्यक होती घेण्याची. त्यानंतर मी मालवणला गेलो. मालवणला गेल्यानंतर मी पूर्णपणे व्यवस्थित होऊन कामावर हजर वगैरे सगळं झालं, माझं काम मी रेग्युलर सुरू झालं. त्यानंतर 1 वर्ष मला कोणत्याही प्रकारचं हे नव्हतं. डॉक्टरांनी फक्त मला काही डोस दिलेले होते, जे लोकल तिथे औषधोपचार करून घ्यायचे होते, त्याप्रमाणे मी घेतले. त्याच्यानंतर मी दरवर्षी फक्त आता जवळजवळ 2020पासून आज 25पर्यंत वर्षाने एकदाच येतो. मला स्वतः चेकअप करून डॉक्टरांना माझे रिपोर्ट्स दाखवतो. त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार किरकोळ बदल करून डॉक्टर मला बूस्टर डोस देतात आणि मी आज तंदुरुस्त आहे. मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही जाणवत. तरी मी सांगितलेल्या ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर डॉक्टर विष्णू खबाले पाटील, डॉक्टर अभिजित पाटील, शनिकृपा हार्ट केअर सेंटर, स्वारगेट येथे अवश्य भेट द्या. यूट्यूबवर त्यांची संपूर्ण माहिती आहेच. स्वतःचं त्यांचं चॅनल पण आहे. तुम्ही तिथे येऊन तुमची माहिती घेऊन त्यांना भेट देऊन तुमच्या आजारपणाबद्दल औषधोपचार घ्या त्यांच्याकडे, असं माझं म्हणणं आहे आपल्याला.